खिरमाणीत संतापाचा उद्रेक, सरपंच व पोलीस पाटलांवर जीवघेणा हल्ला, गाव बंद ठेवून ग्रामस्थांचा रास्ता रोको। बागलाण तालुक्यातील खिरमाणी गावात सामाजिक शांतता राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधींवरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गावातील तमाशा कार्यक्रमात धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना समज दिल्याच्या रागातून संशयित आरोपींनी दिव्यांग सरपंच बाबाजी भदाणे आणि पोलीस पाटील संदीप शिरसाट यांना बेदम मारहाण केली। या घटनेच्या निषेधार्थ आज खिरमाणी गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सटाणा नामपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको आंदोलन केले। मिळालेल्या माहितीनुसार खिरमाणी गावात सुरू असलेल्या तमाशा कार्यक्रमादरम्यान बाहेरून आलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गैरप्रकार सुरू केला होता। याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर सरपंच बाबाजी भदाणे आणि पोलीस पाटील संदीप शिरसाट यांनी मध्यस्थी केली। त्यांनी संबंधित तरुणांना शांततेचे आवाहन करत समज दिली होती। मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून परवा रात्री जेव्हा सरपंच आणि पोलीस पाटील आपल्या घरी परतत होते तेव्हा दबा धरून बसलेल्या तरुणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे। विशेष म्हणजे सरपंच बाबाजी भदाणे हे दिव्यांग असतानाही त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत। ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी रात्रीच आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। काल सकाळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी जायखेडा पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली। जखमींना तातडीने मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। तपासाची चक्रे फिरवत जायखेडा पोलिसांनी आतापर्यंत 5 संशयित आरोपींना अटक केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। घटनेचा निषेध म्हणून आज 23 एप्रिल रोजी खिरमाणी गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। सकाळी 9 वाजेच्या सुमारास संतप्त ग्रामस्थ खिरमाणी फाट्यावर एकत्र आले आणि त्यांनी सटाणा नामपूर महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले। यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी आंदोलकांशी चर्चा करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर 11 वाजेच्या सुमारास रस्ता रोको मागे घेण्यात आला। सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वृत्तसंकलन महादू मोरेसह पवन गरुड, देवळा। म्हणत मारत होते ये मी गेलो उतरायला, मला तर धक्का बुक्का मारला यांनी। वाव इतका त्या पोलीस स्टेशन सुद्धा आम्ही दाबलेला आहे। तुमच्यावर काहीच उपटणार आणि काहीच होणार सर, दाबलेला आहे आम्ही असं यांनी सांगितलं आहे। आमच्यावर काहीच होऊ शकत नाही। तुम्ही नागपूरच्या 4 फटार आले तर तुमचा जरा भुगा करून टाकेल, जरा चेहरा लक्षात ठेवा। यांना पोलीस वापरी यायचं नाही, चेंडायचं ज्यांना असं सांगितलं त्यांनी। लायसन काढले आहे का मग आमच्या गावात येऊन तमाशा पाहिल्या तर कजा भानगडी करायचं? नागपूरमध्ये यायचं नाही। ज्यांनी बोलावलंय आमच्या गावात त्यांना सुद्धा बोलून घ्या, नाव विचारून शोध लावायचं। सोपं नाही। माझा एकच मुलगा आहे, मला तेवढा मला काय मुलगी आहे का नाही त्याच्यावर आमची निशाणी आहे। जो कमी जास्त झाला असतं तर काय केलं असतं मी?